नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कल्पना आहे मला पूर्णपणे रादर आम्हाला की जेवढे आम्ही निराश आहोत तेवढेच तुम्ही निराश असणार. त्याचं कारण 5व्या कसोटी सामन्यासाठी जो तिसऱ्या दिवशीच्या खेळाचा वर्णन करण्यासाठी आम्ही जे मैदानावरती आलो तेव्हा एक आशा होती, एक दुगदुगी होती, त्याला व्यवस्थित सुरुंग लागलेला आहे आणि त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत. कारण 10 वर्षांच्या कालखंडानंतर भारतीय संघानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही समोरच्या संघाला दिली आहे. मी दिली आहे म्हणतोय हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्यामुळे त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहोत. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. प्रकाश आणि गौरव, आपण सकाळी जे मैदानाकडे यायला निघालो तेव्हा आशा होती, पण प्रकाश ही आशा किंचित अंगाबाहेरची होती, नाही का? हो. आणि आपण काल संध्याकाळी मला वाटतं गौरव बोलला होता की कमीत कमी एक विकेट आपली जास्त गेलेली आहे. एक बॅट्समन जर अजून असता तर कदाचित वेगळं काही झालं असतं. पण ज्या पद्धतीने आज पुन्हा तो बोलन आणि तो पॅट कमिन्स या दोघांनी, म्हणजे आज आपण विकेट कॉलम्स पाहिले नंद्या, त्या दोघांनी पूर्ण टीम आउट केली व्हर्च्युअली. 32 ओव्हर्स 9 विकेट त्यांनी काढलेले आहेत. 32 ओव्हर त्यांनी टाकले आहेत. बाकीच्यांनी मिळून 5 कसा लाईनने अर्थात 70 ओव्हर टाकले. सिरीज मध्ये पण नाही तेवढ्या टाकल्या. पण मजा बघ सुनंदन, की आपण टीका करणं हे सोपं असतं, परंतु जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स आहेत. या पूर्ण शृंखलेमध्ये भारतीय टीमचं जे निवड होतं प्लेइंग 11चं, त्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक मॅच मध्ये आपण सहज आज हाइंडसाइटवर 2 गोष्टी बोलू शकतो. एक, काही गोष्टी चुकल्या परंतु त्याची सुधारणा नाही झाली. हा मोठा फरक आहे की चूक होऊ शकते पण त्याची चूक बदलली, त्याच्या चेंज करण्याची तयारी आहे का नाही. म्हणजे आज वॉशिंग्टन सुंदर पुन्हा एकदा, त्याच्यावर टीका नाही आहे, तो ठीक आहे, जो आहे तो आहे. 1 ओव्हर त्या बॉलरला, तुम्ही त्या बॉलरला 1 ओव्हर मिळाली पूर्ण मॅच, ऍक्च्युली 2, कारण शेवटची ओव्हर पण मॅच मध्ये 2 ओव्हर. आणि बॅटिंग मध्ये तो इतका खाली येतो आणि आज जो तो आउट झाला, हे जे कॅमेराज आहेत ना सुनंदन, मला असं वाटतं की कॅमेराज पण आता इतका इफेक्ट करायला लागलेत की तो क्रीज मध्ये मागे जाऊन एवढं मोठं बोस्कंड पॅड आणि बॅटच्या मधनं तो बोल्ड होतो आणि मग असं बघून दाखवतो की अरे हा बॉल खाली राहिला. काय आहे नाही, आणि चूक तिथे. आणि ह्याच्यात प्लॅनिंग तुम्ही म्हणता, एक तर तुम्ही म्हणता सिलेक्शन मध्ये, ह्याच्यात आपल्याला सरप्राईज नाही राहिलं पाहिजे. 2008 पासनं जेव्हा गौतम गंभीर दिल्लीचा रणजी ट्रॉफीचा कॅप्टन होता, तेव्हाचे काही प्लेयर्स म्हणतात की अरे मी 100 मारले असतील तर पुढल्या मॅचला तो कधी कधी मला ड्रॉप करायचा. त्यामुळे त्याचं हे असंच आहे. KKR ला पण तसंच होतं. श्रेयस अय्यरची पण माझं बोलणं आलं की तो इन्स्टिंक्टिव्ह आहे. नाही आता सेम टीम नाही, सेम टीम त्याच्या रेजिमच्या खालती खेळतच नाही, जिंको हाराव काही हो. वॉशिंग्टन सुंदरचं म्हणायला गेलो आणि ते तसंच. प्लॅनिंग कसं असतं, नवीन आलाय अजून, ठीक आहे, मान्य आहे, पण जेव्हा तुला माहिती आहे वॉशिंग्टन सुंदर 8 नंबरला खेळणार आहे, तेव्हा बॅटिंग विथ टेल ही एक कला आहे. रवींद्र जडेजाने 2018 नंतर 7 नंबरला येऊन कशी बॅटिंग करायची हे तो शिकला. भरत अरुण, रवी शास्त्रीने सांगितलं समोर कोण आहे, गेम सिच्युएशन कोण आहे, विचार कर. ते अजून वॉशिंग्टन सुंदरच्या डोक्यात पण नाही आलं. म्हणजे डिस्कशन त्याची फार चूक नाही आहे. पण आजच्या खेळाचं म्हणलं तर आल्यापासनं फटके मारा, ह्या पिचवर राहणं, स्टीव्ह स्मिथ, मानस लाबुशेन, विराट कोहली, जयस्वाल तो चांगला बॅट, त्याला पण चांगला बॉल मिळाला, तुम्ही आउट होणार आहात, शॉट मारले नाहीत तर. आणि खालचं गाळं तुमच्या बरोबर आहे, यू हॅड टू बी एक्सपॅन्सिव्ह. कारण आज ही गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला कमीत कमी 50 रन दडपण टाकण्याच्या दृष्टीने, म्हणतोय मी, जिंकण्या हाणण्याच्या दृष्टीने नाही म्हणत आहे, दडपण टाकण्याच्या दृष्टीने 50 रन्स आपल्याला कमी पडल्या. त्या 50 रन उरलेल्या 4 बॅट्समनमध्ये गोळा करायच्या असल्या तर जेव्हा सिराज अगदी असा उभा राहून सरळ बॅटनी खेळायला लागतो, अरे बाबा रे, तू रेग्युलर बॅट्समन नाही आहेस. जर रिषभ पंत एवढे धोके पत्करून, सॅम कॉन्स्ट्राज एवढे धोके पत्करून वेडीवाकडी फटकेबाजी करू शकतो आणि धावा जमा करायचा प्रयत्न करू शकतो, पहिल्या इनिंगमध्ये बुमराहने तुझ्या समोर ते करून दाखवलं. डोस देण्याचा हा प्रकार नाहीये. माझं म्हणणं प्रकाश, प्लॅनिंगमध्ये आणि मेसेजिंगमध्ये या गोष्टींची कमतरता जाणवते. क्लॅरिटी नाही. बरोबर, अगदी बरोबर. कारण ज्याला हे 2-3 शब्द क्रिकेटमध्ये आजकाल गेल्या काही 10-5-7 वर्षात खूप आलेत, राईट.
एक्सप्रेस युअर सेल्फ, हो राईट एरियाज मध्ये बॉलिंग करा. तसाच रोल हा एक मोठा हे झाला, म्हणजे सगळे फिल्म स्टार झालेत की रोल काय आहे माझा. त्या रोल्सची क्लॅरिटी ह्या टीम मध्ये दिसतीये का? मला दिसत नाहीये. आणि मला आता पास्ट कोचेस आणि पास्ट सपोर्ट स्टाफ बद्दल बोलून काय फायदा नाही, ते झालं, त्यांनी आपलं काम केलं. मला एवढंच म्हणायचं आहे सुनंदन की ह्या टीम मध्ये आता 6 महिने आहेत टेस्ट मॅच परत खेळण्याच्या आधी, आणि ती कुठे? इंग्लंडमध्ये, राईट. करेक्ट. हा आज गौतम गंभीर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलला की आम्हाला वेळ आहे. हे ठीक आहे, हे आम्हाला सांगायला, बाहेर सांगायला हा उत्तर उत्तम आहे. पण माझी एवढीच एक अपेक्षा आहे की ही लोक लगेच गेल्याबरोबर बसून ह्याच्यावरती काम करतील. BCCI, टीम मॅनेजमेंट, जे काही तुम्ही नावं द्याल. कारण ते जर त्यांनी नाही केलं तर व्हाईट बॉल सीझन सुरू होतोय, T20, चॅम्पियन्स ट्रॉफी, 50 ओव्हर्स, हे सगळं होणार. त्याच्यामध्ये हे जे काही नावं आपण घेतली आहेत, विराट असो, रोहित असो, इव्हन मी म्हणेन जडेजा असो, सबपार परफॉर्मन्स माझ्यासाठी जडेजाचा, ही सगळी पोरं जाऊन तिकडे काहीतरी करणार आणि सगळं विसरलं जाईल आणि पुन्हा असेच 16 लोक घेऊन परत इंग्लंडला जाऊ आणि कदाचित असंच होईल. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की तू आज जो प्रश्न विचारलास प्रेस कॉन्फरन्समध्ये, तो आय एम शुअर लोक ऐकतील, आपले सगळे लिस्नर्स आणि व्ह्युअर्स. पण चुका करतो आहे हे कबूल करणं हे त्याचे सुधार करण्याचं पहिलं पाऊल आहे. ते होतंय का नाही? रोखोक प्रश्न मी विचारला आणि त्याला गौतम गंभीरनी सरळ उत्तर देण्याच्या ऐवजी चुका आम्ही कबूल करत नाही असं नाहीच, असं म्हणून परत चुका काय झाल्या हे सांगितलं नाही, कबूल केलं नाही. ते फक्त आपण ती छोटीशी क्लिप बघूया गौतम गंभीरची. गौतम, कौन सी गलतियां हमने की है जिसके कारण ये 3-1 रिजल्ट आपको नजर आ रहा है? क्योंकि जब तक गलतियां कबूल नहीं करेंगे तब तक सुधारने का चांस नहीं मिलेगा. नहीं, पहली बात तो है कि यहाँ पर जो इंसान बैठा है वो गलतियां सबसे पहले कबूल करेगा, तो आप उसमें बेफिक्र रहिए कि यहाँ गलतियां कबूल नहीं की जाएंगी. देखिए, हमारे पास अपने मोमेंट्स थे इस सीरीज़ में कि जहाँ पर हम ये सीरीज़ जीत सकते थे. ऐसा नहीं है कि हमारे मोमेंट्स नहीं थे. जिस तरीके से हमने स्टार्ट किया इस सीरीज़ को, उसके बाद ऑब्वियसली पिंक बॉल टेस्ट मैच, फिर हमने ड्रॉ किया, तो कहीं ना कहीं अगर आप मेलबर्न का वो एक सेशन उठा के देख लीजिए, लास्ट सेशन, अगर हम यहाँ पर 1-1 आते तो शायद दबाव ऑस्ट्रेलिया पे और ज़्यादा हो सकता था. और इस मैच में भी मोमेंट्स थे. अगर हम 180 पे ऑल आउट होने के बाद अगर हम फिर उस 180 के बावजूद लीड ली हमने यहाँ पर, अगर हमने सेकेंड इनिंग में और बेहतर बैटिंग करी होती, अगर यहीं पर अगर हमने 250 पौने 300 का टारगेट दिया होता तो शायद चीज़ें मुश्किल हो जाती. तो ऐसा नहीं है कि हमारे मोमेंट्स नहीं थे, और ऐसा भी नहीं है कि मैं सिर्फ एक डिपार्टमेंट को ब्लेम करूंगा कि जी बैटिंग नहीं चली या बॉलिंग नहीं चली, हम बॉलिंग बेहतर कर सकते थे या बैटिंग बेहतर कर सकते थे. आई थिंक ओवरऑल अगर आप देखें तो अगर हमारे को इम्प्रूव करना है और आगे जाके आई थिंक और बेहतर करना है तो हमारे को सारे डिपार्टमेंट्स में बेहतर करना पड़ेगा. ऐकलं तुम्ही तो काय म्हणाला ते. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे, या मॅचमध्ये दोघं जण ऑस्ट्रेलियाकडनं चमकले खऱ्या अर्थाने. अर्थात पॅट कमिन्स हा सुपरलेटिव्ह, गेल्या 2 मॅचमध्ये त्यांनी लिडरशिप उत्तम केले, बॅटिंग बॉलिंग सगळी मिळणं चमक दाखवली. पण बोलंड आणि दुसरा वेबस्टर, आता वेबस्टरला एका मॅचमध्ये कौतुकाच्या झाडावरती बसवायची गरज नाही आहे. मुद्दा फार माझा वेगळा आहे की मिचेल मार्श काय प्लेयर, काय डिलिव्हर करतो. जेव्हा तो इनिंग खेळतो तेव्हा अगदी पलीकडे नेऊन ठेवतो. तो मिचेल मार्श काही करत नव्हता. वेबस्टरला 30 वय क्रॉस झाल्यानंतर संधी मिळाली, त्यांनी मॅच जिंकून देण्यामध्ये मोठा भाग केलाय. आज हेझलवूड क्लास बॉलर आहे का बोलंड क्लास बॉलर आहे? सगळेजण अगदी छाती टाकून माय गॉड हेझलवूड काय बॉलर आहे. पण बोलंडची कन्सिस्टन्सी पॅट कमिन्स, स्टार्क आणि हेझलवूडकडे सुद्धा नाहीये जी बोलंडनी दाखवलेली आहे. मुद्दा या दोघांपुढे मला एवढाच मांडायचा आहे की तुम्ही संधी दिली नाही तर उरलेले खेळाडू काय करू शकतात, करणार कसं? ऍब्सोल्युटली. आणि हे बो वेबस्टरचं उदाहरण आहे. चल, काल मी एक बोलंडची गंमत सांगितली, आज बो वेबस्टरची सांगतो. कोविडच्या वेळी तो म्हणाला 28-29 काय माझं होतंय, काय होणार आहे म्हणून तो म्हणा मी जरा कार्पेंट्री करतो बरं का. आणि तो कार्पेंट्री, झेवियर डोहर्टी तुम्हाला, तो कार्पेंटर आहे, त्याच्याबरोबर करायला गेला तर त्यांनी एक घर तेव्हा स्क्रू लावले, तेव्हा दार आत उघडायच्या ऐवजी बाहेर उघडलं गेलं. तर झेवियर डोहर्टी म्हणाला काय नाही, तू अजून क्रिकेट 2-3 वर्ष खेळ बाबा. आणि खेळून त्याला पण एक जाणवलं बरं का की मला दुसऱ्या आयुष्यात काही जमणार नाहीये, त्याच्यापेक्षा मी हार्ड एफर्ट्स घेतो आणि 6 नंबरवर बॅटिंग करतो टेस्मेनियाला. मला काय करायचंय किंवा काही नाही आहेत, आपण आपलं काल म्हणलं तसं मी केलं आणि त्यामुळे त्याला रिवॉर्ड्स मिळाले. आणि ह्या रिवॉर्ड्सवर म्हणजे सर्वात ह्या टेस्ट मॅचमध्ये बघायला गेलं, हे सिरीजमध्ये बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक क्रिकेटचा म्हणजे काय म्हणायचं तर विक्ट्री आहे. कारण बोलंड सारखा माणूस प्रचंड टॉईल केलेला आहे.
हाला पण मेहनत केलेली आहे आणि सॅम कॉन्स्टन्स थोडा येतोय आणि शेवटी डोमेस्टिक मध्ये रन्स बनवले आणि ह्याच्याकडे मला पुढचं तुमच्याकडे यायचं आहे कारण ह्या मुद्द्यावर नक्की की डोमेस्टिक क्रिकेट आहे आता, पण जसं तुम्ही विचारलं तसं विराट कोहली किंवा रोहित शर्मा हे डोमेस्टिक रणजी ट्रॉफी मध्ये खेळतील का? बघा असं आहे, श्रेयस अय्यरचं एक उदाहरण, ईशान किशनचं एक उदाहरण आपण गेल्या सीझन मध्ये इंडियात पाहिलं की ते खेळले नाहीत, त्यांना त्याच्यात चाबूक बसला थोडासा, जाऊन खेळले नंतर वगैरे वगैरे वगैरे. आता मला हे बघायचंय, आज प्रेस कॉन्फरन्समध्ये भारताचे हेड कोच श्री गौतम गंभीर म्हणले, आय वॉन्ट एव्हरी प्लेयर टू प्ले एव्हरी डोमेस्टिक मॅच इफ दे आर अवेलेबल. आता मला एवढाच एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना, अवेलेबल हे कोण ठरवणार, मी का बोर्ड का स्टेट असोसिएशन? आणि मी जर अवेलेबल असलो जगाला फिरायला जायला आपल्या फॅमिली बरोबर किंवा आणि कुठेतरी माझे फोटोज येत आहेत, रील्स येत आहेत, पण मी अवेलेबल नाही आहे क्रिकेट खेळायला, तर मग त्याची शिक्षा काय? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग पुढे बोलू. अगदी बरोबर आहे, कारण आजच्या या ज्या आशापूर्ण दिवसामध्ये जी निराशा झाली आहे, ज्याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडल्या. एक तर सकाळी खेळ चालू झाल्यानंतर 4 विकेट फार पटापट गेल्या, त्याच्यानंतर बुमरा पाठदुखीतनं सावरला नाही, त्यामुळे आपल्याला 2 बॉलर्सनी खेळायला लागलं, प्रसिद्ध कृष्णा आणि सिराज. हा अटॅक लीड करण्या एवढे बौद्धिकदृष्ट्या, मानसिक शारीरिकदृष्ट्या, स्किलच्या दृष्ट्या तेवढे सक्षम नव्हते, त्याचा फटका पडला. दोघांनी प्रयत्न खूप केले, सुरुवात चांगली झालेली नव्हती, कारण आपल्याला 6 ओव्हरमध्ये पहिल्यांदा आपण 6.2 ओव्हरमध्ये 50 रन्स दिलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये 13 रन अतिरिक्त होत्या, एक्स्ट्राज होत्या. ते म्हणजे पकड जी पाहिजे ती आपल्या हातातनं गेलेली होती. मी तर म्हणेन ऑस्ट्रेलियन टीमला 3-1 असा विजय जो मिळालेला आहे तो त्यांच्या कष्टाचा विजय आहे. भारतीय संघाच्या बॅटिंगला सातत्याने जे अपयश आलेलं आहे त्या अपयशाचा हा पराभव आहे. आणि अजून एक गोष्ट, गेले काही दिवस आपल्याला बॅटिंगमध्ये जी दिसते की प्रकाश, ग्रेट इनिंग इज नॉट फॉलोड बाय अ गुड इनिंग. आणि तिथं मोठा कारण पुजारा होता. पुजारा हा अख्खी सिरीज दणाणून सोडायचा. 100 केला की 2-3 70-80 कमीत कमी व्हायचे त्याचे, ते महत्वाचं होतं. पण आपण हे बघतोय आणि उदाहरण के.एल. राहुल आहे नाही का, बरोबर 80 केले. पण के.एल. राहुलच्या बाबतीत एक अँगल नक्की आहे गौरव, तुम्हाला पटतो का नाही मला माहित नाही. जेव्हा तुम्ही एके ठिकाणी काहीतरी करता आणि मग तुम्हाला वर खाली केलं जातं, मान्य आहे, ते मला पटत नाही. एकदम मान्य आहे. पण हे एक उदाहरण आहे की एवढी चांगली सिरीज स्टार्ट केल्यानंतर त्याचा ॲव्हरेज सिरीजचा आता काही 30-35च झाला. पण ते आय मीन आय गिव्ह हिम द बेनिफिट ऑफ द डाऊट एवढ्यासाठी की तुम्ही खेळवाड केली जेव्हा काही आवश्यकता नव्हती. अगदी. आणि बाकीचे प्लेयर्स आहेत, त्यांनी के.एल. राहुलनी काही इनिंग्स खेळल्या तरी त्यांनी काहीच खेळल्या नाही. कारण जयस्वालचा एकमेव अपवाद वगळला की ज्यांनी त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बाकी बॅट्समनना फेल्युअर आलेला आहे. गौतम गंभीर जरी म्हणाला असला आपल्या याच्यामध्ये आम्ही आमच्या चुका कबूल करतो, तशा चुका ते कबूल करत नाहीत, निदान पब्लिकली तर अजिबात करतच नाहीये. आणि परत तोच प्रश्न जो मी त्याला विचारला तोच मनात येतो, तुम्ही चुका कबूल केल्या नाहीत तर सुधारण्याची संधीच उरत नाही. त्यामुळे तुम्ही सतत जर का असं दाखवलं की आम्ही बाहेर काय बोलतो आम्हाला घेणं नाहीये, माझा प्रश्न परत एकदा संघ व्यवस्थापनाला, बोर्डाला हाच आहे. सोडा बाजूला माझी खेळाडू काय बोलतात, कॉमेंटेटर्स काय बोलतात, पत्रकार काय बोलतात, मीडिया काय बोलतो, सोडून द्या. तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतंय? तुम्हाला अंतर्मन सांगतंय का की आपल्या चुका होत आहेत, सातत्याने होत आहेत, गेल्या 8-9 टेस्ट मॅचेसमध्ये होत आहेत, आणि तरी त्या गोष्टीला तुम्ही वेसण घालू शकत नाही आहात. म्हणून 3-1 पराभव झालेला आहे. रात्र छोटी सोंग फार अशी अवस्था झालेली आहे. या अंधारातनं जर का बाहेर यायचं असलं, बदल करायला लागतील. गौतम गंभीर ते पण म्हणाला आहे की मी सगळ्यांना समान वागणूक द्यायला पाहिजे. याच्याच ड्रेसिंग रूममधल्या खेळाडूंचा फक्त समावेश नाही आहे, न खेळलेल्या, इंटरनॅशनल टेस्ट डेब्यू न केलेल्या लोकांच्या बरोबर सुद्धा मी समानतेची वागणूक दिलेली आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. गौतम गंभीर हे करतो का काय आपल्याला कळेल, त्याच्यासाठी थोडी वाट बघायला लागणार आहे. पण दुसरी गोष्ट एक स्पष्ट आहे,
प्रतित यश खेळाडूंनी आपली जागा गृहीत धरली होती. या सिरीज पर्यंत 30 जागा गृहीत धरण्याचा प्रकार त्यांना अजून करून दिला. प्रकाश आणि गौरव, भारतीय क्रिकेट अजून खाली जाऊ शकतं. ते न जावं ह्याची जबाबदारी आता गौतम गंभीरच्या खांद्यावर, भारतीय बोर्डाच्या खांद्यावर, निवड समितीतले अजित आगरकर साहेब. म्हणजे अजित आगरकरांना भारतरत्न मिळण्याचा चान्स आहे असं माझं म्हणणं आहे की जर त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या ज्या योग्य त्याला वाटतायत, सगळं विचार करून, फेवरेटिझम न करता, लोकांच्या PR सिस्टम मध्ये न फसता, न अडकता हे सगळं जर केलं तर इथून सुद्धा भारताचा पुन्हा तो टेस्ट टीमचा उदय होऊ शकतो, होईल. परंतु त्यासाठी थोडीशी रिस्क, थोडंसं नाविन्य हे आणायला लागणार. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये फक्त ती गॅबाची टेस्ट आठवा की जेव्हा परिस्थिती विपरीत होती तेव्हा अनटेस्टेड लोकांनी परफॉर्मन्स दिला, कारण त्यांना भूक असते, त्यांना परफॉर्मन्स बनवायचा असतो. आपण केलेल्या कामगिरीवर किती दिवस त्या डगरीवर बसायचं हे इंडिव्हिज्युअल प्रश्न आहेत, पण तुम्ही जर स्वतः नाही घेतलेत तर दुसरं कोणीतरी चाबूक वाजवलंच पाहिजे. आणि हे प्लॅनिंगचं तुम्ही म्हणाला, तुम्ही विचार करा, जर आपण 5-6 वर्ष मागे गेलो, MSK प्रसादच्या सिलेक्शन कमिटीकडे गेलो तर बॉलर्स तयार होते. म्हणजे जरी मागची ऑस्ट्रेलियातली सिरीज म्हणा, डेप्थ होती हो, शेवटी नटराजन खेळला, शार्दूल ठाकूर सारखा माणूस जो त्यांनी त्यावेळी 70-80 फर्स्ट क्लास मॅचेस खेळलेला तो टूरवर होता. असे उमेश यादव नंतर होता, शामी होता, ईशांत शर्मा, ते एक 6-7 बॉलर्सची एक लाईन लागलेली. आता कोण आहेत? आता कोण नाही. हर्षित राणा 22 वर्ष. इव्हन आज एक वेगळा पॉडकास्टच आहे तो की पुढची टीम काय, कशी, आणि आहेत का प्लेयर्स डोमेस्टिक आहेत तर आहेत, पण त्यांना कधी पुढे तुम्ही म्हणत ही एक आता संधी आहे. तुम्हाला विचारतो, कारण जेव्हा साऊथ आफ्रिकेची सिरीज होती ती 2013ची, तेव्हा पहिल्यांदा सचिन नव्हता, द्रविड नव्हता आणि सगळ्यांना वाटलं आता काय करतात बघू. पण तेव्हा पुजाराने 100 केले, विराटने त्या जो बगमध्ये सेंचुरी केली, बॉलर्स चांगले आले आणि एक बदललं. आणि त्यानंतर 13 ते 23 ते पुढली 10 वर्षे चांगली गेली. सो आता पण तोच पिरियड आलेला आहे. बरोबर, मला तरी असं वाटतं, स्पष्ट बोलतो, बॅटन पास करायची वेळ आलेली आहे. योग्य वेळेला तो बॅटन पास केला तरच पुढचा प्रगतीचा मार्ग सापडणार आहे. कोणावर राग नाही, कोणावर लोभ नाही. फक्त जर का गौतम गंभीर 10 वेळा एकच गोष्ट म्हणतो की भारतीय क्रिकेटचा विचार करून आम्ही पुढे जाणार, भारतीय क्रिकेटचा विचार करून आम्ही पुढे जाणार, तर पुढे जायचं असलं तर बॅटन पास करायला लागेल. माझं तरी मत आहे. 100%. तुमचं एक शेवटचं पॉइंट मला करायचं आहे. जसप्रीत बुमराला मॅन ऑफ द सिरीज मिळालं, हे त्याच्यात काही वाद नाही की ही वॉज द बेस्ट प्लेअर बाय अ कंट्री माइल म्हणतात दोन्ही साइड, फ्रॉम द इंडियन साइड. नाही, इथे माझा डिफरंट ओपिनियन आहे. माझ्या मते पॅट कमिन्स इज द रिअल मॅन ऑफ द सिरीज, कारण विथ बॅट, विथ बॉल अँड ॲज अ लीडर काय कॅप्टन्सी केली आहे तरी ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. माझ्या मते पॅट कमिन्स इज डिझर्विंग. आणि तो लोक इथे बोलतात ऑस्ट्रेलियामध्ये की इज ही द ग्रेटेस्ट ऑस्ट्रेलियन कॅप्टन एव्हर, म्हणजे ही इज वन एव्हरीथिंग दॅट इज देअर टू विन. त्यामुळे जसप्रीतची तब्येत चांगली व्हावी. आम्हाला माहित नाहीये की त्याला किती सिरियस इंजरी आहे. गौतमने उत्तर द्यायला नाकारलं, म्हणजे नसेल पण माहिती. एक्सटेंट ऑफ इंजरी त्यांनी नाही सांगितली. तो लवकर बरा व्हावा, कारण त्याच्याशिवाय चॅम्पियन्स आज दिसलं की जर या सिरीज मध्ये गौतम नसता, बुमराह खेळत नसता तर काय झालं असतं हे देवालाच माहिती. त्यामुळे तुमची मतं ठणकावून मांडा. आम्हाला वाटतं बॅटन पास करायची वेळ आलेली आहे. तुमचं मत काय हे नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रकाश आणि गौरव, क्या बात आहे. एकत्र क्रिकेट बघणं, एकत्र भ्रमंती करणं आणि नंतर ह्या गप्पाष्टक करणं याच्यासारखा आनंद नाही. आनंद आहेच, पण मला आनंद आहे की माझ्या सिटीमध्ये तुम्ही दोघं आहात. दुःख तुम्हाला झालंय, पण चला सिडनी मध्ये कसं एन्जॉय करायचं, चला माझ्या बरोबर. परत तुमचा चेहरा खुश कर. चला मित्रांनो, बाय बाय.